आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। उष्णतेसोबतच मुंबईत आर्द्रता वाढण्याची शक्यता। दमट वातावरणात वाढ होणार तर संध्याकाळपर्यंत मेघगर्जनेसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता। पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटणीला सुरुवात। महापालिकेच्या उद्यान विभागाकडून पावसाळ्यापूर्वी खबरदारी म्हणून छाटणीला सुरुवात। मुंबईतील 18 ते 69 वयोगटातील सुमारे 34% नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचे समोर। जागतिक आरोग्य संघटना आणि मुंबई महापालिकेचे सर्वेक्षण। पालिकेच्या अग्निशमन दलात चिंचोळे रस्ते आणि गल्लीबोळात जाऊन आग विझवू शकणारी अत्याधुनिक जर्मन बनावटीची शिडी दाखल। 30 मीटर उंच शिडी असलेली गाडी अग्निशमन दलात दाखल। अंधेरी पूर्वमध्ये 22 मे रोजी 16 तास पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। मुंबईतील ब्रिटिशकालीन 3 पूल हे सुस्थिती। ऑलिव्हन पूल, ऑर्थर पूल आणि एस पुलाच्या पुनर्बांधणीची सध्या गरज नाही। रेल्वे प्रशासनाची महापालिकेला माहिती। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं मुंबई महापालिकेचे 572 कोटी थकवले। 22 वर्षांपासून कर थकला। अवकाळी पावसामुळे डाळींच्या उत्पादनामध्ये घट। मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत डाळींची दरवाढ। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती शीतगृह भाड्यानं देणार। संचालक मंडळाचा निर्णय। याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू। शीतगृह व्यापाऱ्यांना माफक दरात मिळणार।